नमस्कार। आज आपण पाहूया झटपट मटकीला मोड कसे आणायचे। इथं मटकी घेतलेली आहे 1/2 किलो आणि ही मटकी छान स्वच्छ साफ करून धुवून 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे। आता ही मटकी आपल्याला भिजत घालायची आहे। मटकी भिजवताना आपण इथं कोमट पाण्याचा वापर करणार आहोत। थंड पाणी घेऊ नका, अगदी थोडंसं गॅसवरती गरम करा पाणी आणि गरम पाण्याचा इथं वापर करा। जेवढं गरम पाण्याचा वापर तुम्ही कराल तेवढे मटकीला मोड झटपट येतात। पूर्णपणे मटकी बुडेपर्यंत आपण हे पाणी ठेवलेलं होतं आणि एक रात्रभर ही मटकी आपण भिजवून घेतली। पाहू शकत असाल, पूर्ण रात्रभर आपल्याला ही मटकी भिजवून घ्यायची आहे। आणि ज्यावेळेस असं एखादं मोठं भांडं घ्या, भरपूर पाण्यामध्ये ही मटकी भिजत घाला, म्हणजे भरपूर अशी फुगून वरती येते आणि जेवढी मटकी फुगून वरती येईल तेवढे मोड झटपट येतात। एका चाळणीमध्ये मटकी मी काढून घेतली आणि ह्या चाळणीमधून पूर्णपणे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे। मटकीचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यावरती गच्च असं एक झाकण आपल्याला ठेवायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही मुगालाही मोड आणू शकता। फार छान, अगदी एका रात्रीमध्ये छान मोड येतात। पण जेव्हा मटकी किंवा मूग तुम्ही भिजत घालाल तेव्हा गरम पाण्याचा वापर करा। आता इथं आपण ही मटकी छान अशी गच्च आपण झाकून ठेवणार आहोत। त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं। आता मी ज्या भांड्यामध्ये मटकी भिजत घातली तोच बाऊल मी घेतलेला आहे आणि त्याच बाऊलचं झाकणही मी घेतलेलं आहे। पाहू शकत असाल, गच्च असं झाकण मी कुठेही हवा न जाता झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून पूर्णपणे ह्या मटकीला ऊब मिळायला पाहिजे। पहा तुम्ही, कुठेही हवा न जाण्यासारखं असं झाकण, गच्च झाकण मी ठेवलेलं आहे। कोणत्याही कपड्याचा वापर मी केलेला नाही आहे। आता पूर्ण रात्रभर ही मटकी आपली चाळणीमध्ये मी ठेवली होती। रात्री 10 वाजता ठेवलेली मटकी सकाळी 10 वाजता आपण पाहूया आणि पहा किती छान मोड आलेले आहेत आपल्या मटकीला, पाहू शकत असाल। आणि खरंच अशा प्रकारे तुम्ही मटकी भिजवून पहा, पूर्णपणे एका रात्रीत याला मोड येतात। आता हे पहा, आणि हे पहा, छान असे मोड आपल्या मटकीला आलेले आहेत, पाहू शकत असाल। पूर्णपणे एका रात्रीत, रात्री 10 वाजता मी मटकी गाळून घेतली, पूर्ण चाळणीमध्ये झाकून ठेवली आणि सकाळी 10 वाजता ह्या मटकीला अगदी छान असे व्यवस्थित मोड आलेले आहेत आणि ही मटकी आता भाजीसाठी आपली तयार आहे, पहा तुम्ही। आणि अशाच प्रकारे तुम्ही मुगालाही मोड आणू शकता। फक्त गरम पाण्यामध्ये कडधान्य भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उघडून पहा, चाळणीमध्ये ठेवा। अगदी कुठलाही कपडा वगैरे वापरायची गरज नाही, फक्त गच्च झाकण ठेवा की बाहेरची हवा त्याच्यामध्ये जायला नाही पाहिजे, अशा प्रकारे। आणि हे पहा, अशा प्रकारे आपली मटकी अगदी उसळ मिसळ करण्यासाठी तयार आहे। धन्यवाद मंडळी।